आपण नारायणगाव ग्रामपंचायतच्या इथे आलेलो आहोत आणि मी माहितीच्या अधिकारीसाठी यांना एक मोठा 45 पॉईंटचा अर्ज दिलेला आहे. आज देऊन 5 ते 6 दिवस झाले. अद्याप त्याची माहिती मिळालेली नाही मला. आणि आता मी जर ग्रामपंचायतीवर टीका करते आहे तर त्यांनी माझ्या फ्रायडेपासून कचऱ्याच्या गाडी जिथे जिथे माझे गाड्या आहेत तिथे तिथे कचऱ्याच्या गाड्या बंद केलेल्या आहेत आणि त्या अद्याप गाड्या पाठवलेल्या नाही आहेत. माझ्या जर घरपट्ट्या क्लिअर असेल तर माझ्या कचऱ्याच्या गाड्या का नाही पाठवलेलं, मला त्याचं उत्तर पाहिजे. त्यासाठी मी भाऊसाहेबांकडे आलेली आहे. त्याचबरोबर मला माहितीचे अधिकारी मला पेपर्स पाहिजे, ते अद्याप का नाही देते, तर त्याच्या मागे का आहे, का लपवत आहेत, मला या सगळ्या गोष्टीचे उत्तर पाहिजे. त्यासाठी आपण नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये आलेले आहोत. हो साहेब, नमस्कार. मी एक मिनटं. या मी भरलेल्या घरपट्ट्यांच्या माझ्या प्रॉपर्टी ऑल्स लास्ट. त्याचबरोबर फ्रायडेपासून जेव्हापासून मी ग्रामपंचायतवर टीका केल्या त्यापासून माझी कचऱ्याची गाडी पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि का बंद केलेली आहे त्याचं मला कारण पाहिजे. आणि कचऱ्याच्या गाडीवाल्याला फोन लावला की ते फोन उचलत नाही. ते सांगतात की आम्हाला सांगितले पाठवायची नाही. याचं कारण काय? घनकचऱ्याचा व्यवस्थापनचं पाते गोपी खंडे त्याला फोन करून आपला फोन झाल्यानंतर मी त्याला फोन केला आणि तो मला मी उचलून घेतो. तसं काय अडचण. आणि सरपंच मॅडमने सुद्धा त्याला फोन केला की आज कचरा संपूर्ण उचलला. आज सर 5 दिवस झाले. 5 दिवसमध्ये माझी सोसायटी झाली नाही, पण तरी पण माझे जे फ्लॅट धारक आहेत 90 फ्लॅट आहेत तिथे कचरा उचलायला आले नाही. माझे जे गाळे आहेत तिथेही कचरा उचलायला आले नाही आहे. माझं जिथं पूर्ण हॉटेल आहे जिथे मी त्याच्या घरपट्ट्या क्लिअर केलेल्या आहेत तिथेही कचरा घ्यायला आलं नाही. मग हा मानसिक त्रास मला का? नाही, त्रास द्यायचं काही हेतू नाही. काहीतरी अडचण आली असेल परंतु त्यांना सांगितलेले ड्रायव्हरला पवार म्हणून तो उचलून गेला असता आपला कचरा. हा मला लेटर दिलेला आहे ग्रामपंचायतमध्ये ज्या दिवशी काम करायचं होतं पुणे हॉटेलच्या समोर. त्याच्यावर मी लेखी लिहून दिलेलं होतं की हे काम तुम्ही जसं आहे तसंच्या तसं तुम्ही मला लिहून द्या. तर ते लिहून दिलं आणि माझ्याकडून लिहूनही दिलं. पण अद्याप आता हा 20/8/2025चा पत्र आहे सर. आणि त्याच्यावर अद्याप अजून पण म्हणजे आता मी पण हा लेटर तुम्हाला मला वाटतं 1 हप्ता होत आला असेल. मी देऊन माहितीच्या अधिकाऱ्यासाठी माहिती अधिकारी आपण शनिवारी दिलेले. हां 45 पॉईंट्स आहेत सर. त्यातून मला एकही पॉईंट सुधारला नाही पाहिजे. जेवढे म्हणजे ठेकेदारांचे लायसन्स सगळं माहिती हां ते. आणि त्याचबरोबर मी हा एक अर्ज दिला होता त्याच्यावरती सगळं लिहून घेतलं होतं. म्हणजे तुमचा ग्रामपंचायतचा अर्थ की पाईपलाईनचं काम करायचं आहे. जर तुम्ही आमच्या याच्यात पाईपलाईन टाकली आणि तुम्ही म्हणता PWDची जागा आहे तर PWDच्या परमिशन मला 20/8च्या आधीच्या पाहिजे, आत्ताच्या नाही. की तुम्ही बोलताय PWDची जागा आहे तर त्यांच्या पण परमिशन की परस्पर खड्डे खाल्लेले आहेत आणि परस्पर पाईपलाईन टाकलेली आहे. मला असं पण कळलेलं आहे की जुने पाईप वापरलेत आणि नवीन पाईपाचं कोटेशन घेतलेलं आहे ग्रामपंचायतमधनं. मला त्याची माहिती आहे डिटेलमध्ये. आणि मला वाटतं तुम्ही मला सहकार्य करा ही विनंती आहे सर. आणि राहिला माझा प्रश्न माझ्यावरती अतिक्रमणाच्या बाबत बोलणं चालू होतं. ही आहे माझ्या पुणे हॉटेलची येणे ऑर्डर, ही माझ्या कपिल हॉटेलची येणे ऑर्डर. त्याचबरोबर हा माझा फेरफार आहे. हे तुम्ही ह्याच्याद्वारे काढू शकता कारण मी माझ्या पर्सनल पेपर नाही देऊ शकणार. तुम्ही पर्सनली काढा. तुमचे काही डॉक्युमेंट असेल तुम्ही दिले सादर केले तरी चालते ना आमच्या? नाही आम्ही नाही सादर करू शकत सर. अतिक्रमण आहे तर ते सिद्ध करणं गरजेचं सर तुमच्याकडे. आणि PWD आधी ना काय? हां PWDचं त्यांना पण मी आत्ता पत्र काढलेलं आहे आणि ते पत्र तुम्हाला दाखवून देत आहे सर. हा माझा पुणे हॉटेल आहे बरोबर. ही पुणे हॉटेलची पुढची जागा आहे. हा माझा पूर्ण प्लॉट आहे. ठीक आहे. इथं माझे 90 फ्लॅट आहेत सर. आणि त्याचबरोबर हा माझा 26 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि 11 गुंठ्याचा हा मी विकलेला आहे. त्याचा 7 फुटलेला आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स हे माझ्या नावावरती आहेत. आत्ता ते मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तुमच्या नावाने तुमच्या कुटुंबातले? नाही माझ्या नावाने. कुटुंबातलं चंद्रकांत रेरे यांची मुलगी, प्रत्येकाच्या 5 मुली आहेत. तर माझ्या 2 नंद्यांच्या नावाने एक प्रॉपर्टी मी ठेवले आहेत. कारण तिथे
वारसा हक्क आहे आणि ती वडिलोपार्जी जमीन आहे. आम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी घेतलेली नाही. तर वडिलोपार्जी जमीन असल्यामुळे मुलींचा हा हक्क असतो आणि तो त्यांना द्यायला पाहिजे. मग ती प्रॉपर्टी आमच्या नावावर असो किंवा माझ्या नंदेच्या नावावर असो, पण ती आमची प्रॉपर्टी आहे. त्याच्यात तुम्ही समक्ष जाऊन तुमची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर काय हा प्रश्न नाही करू शकत. जर त्याचं ऑब्जेक्शन असेल तर त्याही येतील काही प्रॉपर्टी. पण ज्या गोष्टीत तुमच्याकडे काय बोलायला नाही म्हणून ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर काही घ्या का? नाही म्हणजे जनरल सर, जनरल सांगते मी तुम्हाला. हा सर, हा माझा पूर्ण नोकरीचा सातबारा आहे. म्हणजे मिस्टर नाव कपिल ही माझी नाव येस. आणि ज्या दीपाली ताई आहेत त्यांच्या नाव हा आहे इकडचं गावाचं हॉटेल. ठीक आहे, हे वडिलोपार्जी ते आम्ही आमचं घरी तो आमचं डिस्कशन बरोबर. त्याच्या पूर्ण करायचं बरोबर. म्हणजे जे काय बोलतात हा हॉटेल त्यांच्या नावावरती का असेल पण ते चंद्रकांत खैरेंची मुलगी असल्यामुळे एक हॉटेल त्यांच्याकडे एक हॉटेल आमच्याकडे तो आमचा असतो. येस, हा राहिला पुन्हा हॉटेलचा 8. ठीक आहे. तीनशे 14चा म्हणजे जे गाळे आहेत त्याचा पण सातबारा आहे आणि त्याचाही नकाशा आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटलंच तर ते दाखवेल, पण त्याची काही आवश्यकता नाही वाटते. फक्त मी माझ्या कामाला इथे गेले. हा पत्र मोठा PWDला देत आहे सर. आणि माहितीच्या अधिकारी खाली एकही पेपर वगळता कामा नाही. म्हणजे फर्स्ट पेज देणार, सेकंड पेज वगळणार, थर्ड पेज देणार अशी माहिती नको. नाही आता तुम्ही बघताय नायगुडे साहेबांची व्यवस्थित तुम्हाला माहिती म्हणजे असं एक महिला म्हणून असं नाही की म्हणजे तुमच्या हातात ग्रामपंचायत म्हणून तुम्ही पेपर वळणार अशा गोष्टी नका करू. नाही, जे असं नियमानुसार ती संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. हे वास्तव. येस सर, मी हे करून हा सरकारी मोजणी नकाशाचा 9/12/24 आणि अजून एक डिसेंबरचा 25चा महिना आहे. फक्त मी आणलं नाही माझ्या वकिलांकडे. हा वाद अतिक्रमणाबाबत होता. पण सर जर एखाद्या प्रायव्हेट गोष्टीवरती तुम्ही फोटो उचलत असेल तर सगळ्या गोष्टीचं नियोजन आम्ही आज घरपट्ट्या भरतो. आमचे पैसे कुठे जातात, किती टेंडर पास केलेले आहेत आत्तापर्यंत, कुठे किती गट्टू लावलेले आहेत, सगळ्याची मला पूर्ण माहिती पाहिजे. टेंडरचे पैसे किती आलेले आहेत सर आणि ते कुठे वापरलेले आहेत त्याच्यासाठी पूर्ण माहिती अर्ज केलेला आहे ना. हा सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती उपलब्ध करून दिली. येस सर.